आता आम्हाला मोबाईल मध्ये जबरदस्ती बघण्यात लावत आहेत, म्हणजे कॅन्डिड असं वाटलं पाहिजे ना, म्हणून आम्ही दोघं असं बघतोय. तो आला आता, ते दुसऱ्यांना अच्छा आपल्याला जायला का? आला आला, लेके जा रे. राधे राधे सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर भरपूर दिवसांनी आपली भेट झाली आहे. आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो, याचं कारण आम्ही सांगूच तुम्हाला, पण आता सध्या तरी आम्ही शॉपिंगला चाललोय. शॉपिंग यासाठी तर काहीतरी आम्हाला रिव्हील करायचं आहे. तर आता सायली तिच्या घरात नाही आहे, ती गेले मम्मीकडे. तिच्या मम्मीच्या घरी जाऊन तिला कपडे वगैरे देऊन तिकडे चेंज करून आम्ही जाणार शॉपिंगसाठी. तर आता साईला पिक वगैरे केलंय, आता पेट्रोल वगैरे भरून निघतोय परत शॉपिंगला. तर आता आलोय मार्केटमध्ये, फिरलो, भरपूर फिरलो. आम्हाला काय ते टी शर्ट भेटलेच नाही, अरे पण नाही भेटले. तर आता परत दुसरीकडे चाललोय, बघू काय होते काय नाही ते. आता शॉपिंग झालेली आहे, क्रेविंग लागले म्हणून आईस्क्रीम घेतली यांनी, निघतोय आईस्क्रीम खाऊन. आत्ताच बाहेरून आलो शॉपिंग वगैरे करून. केस भरपूर वाढली होती, केस कापले आता, फक्त दाढी करायची बाकी. दाढी वगैरे करेन मी आता, आणि मग पुढे चाललंय, थोडा प्लॅन आहे, बघू आता कसं काय होते काय नाही ते. तर भेटू मग डायरेक्ट लोकेशनवर. तर आत्ताच आम्ही लोकेशनवर पोचलोय शूट करण्यासाठी. काहीतरी सरप्राईज आहे, यांचं असं चाललंय, बसलंय मध्येच. याठी तिचा भाऊ आलाय आणि मित्र आलाय कॅमेरा घेऊन. थोडं शूट वगैरे करू. ह्याच्या बाजूला आहे, काय बोलतात त्याला, हायवेच्या बाजूला आहे, म्हणून थोडा आवाज येईल. बघू मग पुढे काय होतंय काय नाही. तर इथे लाईट डल होत आले, त्यांचं स्वतःच चालू आहे फोटोशूट. आम्ही दोघं इकडे. त्यांना ठरवू द्या पहिले काय करायचं. येत आहेत का? येत आहेत का चांगले? तिकडे घेतो का इकडे घेतो? तिथे त्या साईडला चल ना, ग्रीनरी आहे इकडून त्या साईडला. असं काय घेऊ? चालूच आहे आमचं. अच्छा मोबाईल मध्ये बघू. आता आम्हाला मोबाईल मध्ये जबरदस्ती बघण्यात लावत आहेत, म्हणजे कॅन्डिड असं वाटलं पाहिजे ना, म्हणून आम्ही दोघं असं बघतोय. बघा आता हा असा ह्याचं चाललंय, पोज वीज दे हे ते चाललंय. आम्ही इकडे बघतोय, मस्त हसत खेळत चाललंय. शूट तर चालूच आहे. बंद करू का? हात दुखायला लागला. बघू येतो का? मग आता कसं आपलं हसत राहा. अरे हा माईक चालू आहे, माईक मध्ये तिचा हात तुटायला आला. स्वतःला इंट्रोड्यूस करतो मी. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तुझा भाऊ आणि ते माझे जिजू. तर आता यांचं शूट चाललेलं आहे. घेतलास? खूप लवकरच कोण बातमी भेटेल तुम्हाला सर्वांना. अजून एक 4 महिने तरी, 4 महिन्यांनी आपल्याकडे एक बेबी किंवा एक बॉय येईल. बघू कारण की मी मामा होणार आहे. तर बघू आपण शूट बघा.
आणि आपली स्माईल आमचा संपली. फोटोग्राफरले पॉवर आहे. तर इथे आमचं शूट चालू आहे. भाऊ पण ती लागले कोणाची तरी. आताच एक कोण गांजा पिणारा त्रास देत होता, त्याला हाकलला, तो गेला. बघू 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 कसे काढले बघू. अरे मामा होणार ये. हा इंचा आमचं सोलो सोलो पीक असतो. एक लिमिट नाही झाला. धीर घे. हा खाली घेते. हा बस थोडं वर घे बस. आपला विषयच भारी आहे एकदम. तो आला आता ते दुसऱ्यांना त्रास आपल्याला झाला का. आला क्या उसको लेके जाना. अरे नशेत येतो. माझी बहीण आहे आणि माझ्या बहीण आहे शूट करते, त्रास देतो. लेके जा उसको. लोग शूट करने आए जाते लोग बेचारे लेके जा. लेके जा. शूट करने आए थे वो लोग अपना वो कर रहे वीडियो बना रहे बेचारे लोग. चले बाबू लेके जा रे लेके जा. चल जाऊ चल. हे असं इकडं ये खाली चल जाऊ ना. ते अरे ते अच्छा काढायचे तुला. जा तिचे फोटो. सॉरी जा तिचे फोटो काढ. लेके जा रे. वो देख उसको बोल. चल तो काय करणार नाही भागले. अरे व्हिडिओ चालू आहे. तर आत्ताच आम्ही बाहेरून आलेलो आहे. सायलीला तिच्या घरी सोडलं आणि मी इकडे येऊन थोडं फ्रेश वगैरे चेंज करून घेतलं आहे. थोडा प्रॉब्लेम झाला होता तिकडे. ॲक्च्युली तो जो माणूस होता म्हणजे तो नशा करत होता आमच्यासमोर, तर त्याला आम्ही तिकडून हाकललं. तर तो त्याच्या मित्राला घेऊन आला आम्हाला मारण्यासाठी. तर त्याच्या मित्राला सांगितलेला घेऊन जा, आता आम्ही काहीतरी करू. मग नंतरला त्यांनी त्रास दिला आणि मग आम्ही शेवटी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो होतो. पोलीस स्टेशनवरनं कंप्लेंट केली. त्यांनी सांगितलं परत त्यांनी जर त्रास दिला तर आम्हाला सांगा, आम्ही फक्त त्याला वॉर्निंग देऊ करून. तर आम्ही त्यांना सांगितलं का तिथे एवढ्या ओपनमध्ये ते हे करतायत, नशा करतायत, तर तुम्ही तिथे काय करू शकत नाही का. तर ते बोलले सगळीकडेच आम्ही लक्ष देऊ नाही शकत. म्हणून मग आता तिकडून आलेलो आहे. उशीर झाला भरपूर. जेवण वगैरे करून घेतो. आणि राहिला प्रश्न प्रेग्नेन्सी रिव्हील करण्यासाठी ब्लॉग केला होता आणि काही वेगळंच झालं. तर होप सो आता सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्या असतीलच. म्हणजे जेव्हा ब्लॉग हा अपलोड होईल तेव्हा यानंतर रेग्युलर ब्लॉग येतील अशी आशा. म्हणजे हा ब्लॉग भरपूर आधी शूट केला आहे, कारण की मला माहितीच होतं इथून पुढे आपल्याला रेग्युलर तर ब्लॉग करता येणार नाही. जेव्हा रेग्युलर ब्लॉग चालू होतील तेव्हाच मी हा वाला ब्लॉग अपलोड करेन आणि तिथून नवीन सुरुवात करेन सगळ्यांना. तर